कंपनीने जी सुरुवात केली, सेकंड जो पार्ट किंवा डिपार्टमेंट जे म्हणतो आपण ते हेल्थ केअरमध्ये कंपनीनं सॅनिटरी नॅपकिन हे लॉन्च केलं आणि ज्या सॅनिटरी नॅपकिनवरती आता जवळपास 4 वर्ष पूर्ण होतील. या 4 वर्षामध्ये जवळपास आज 21,000 प्लस महिला आज आपल्या कंपनीमध्ये काम करतात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एक असं डिपार्टमेंट, ज्या डिपार्टमेंटमधून गृहिणी महिलांच्या हाताला एक असा व्यवसाय मिळाला ज्यातून आज गृहिणी राहिल्या नाहीत. आज प्रत्येक महिला एक सक्षम बनवण्याचा विडा कंपनीनं उचलला. ज्यासोबत जर बघितलं तर कंपनीचं विजन आणि मिशन अगदी क्लिअर आहे. त्यामध्ये शेती वाचवा अभियान आणि नारी शक्ती अभियान अशा 2 अभियानावरती काम करत्या. आणि मिशन आहे किमान ह्या कंपनीच्या माध्यमातून येणाऱ्या 5 वर्षामध्ये तब्बल कंपनीला 1,000 करोडपती बनवायचं आहे. आणि 1,000 करोडपतीपैकी आता इथं असलेले बरेच लीडर आहेत ज्यांनी विडा उचललाय का नाही आधी मला बघायला पाहिजे. किती लोकांना करोडपती बनायचं, हात वर करा. म्हणजे तर आपण विचार ज्या लेवलचा विचार करणार ते घडत जाणार आहे. आणि 100% कंपनीने विचार केलाय म्हणजे तुम्ही करोडपती पर्यंत पोहोचलाय. आणि हे टार्गेट जे आहे ते नक्कीच पूर्ण होणार. कारण बघायला तुम्हाला मिळेल की काय काय होऊ शकतं आणि कंपनीनं काय काय केले आता बघायचं आहे. तर त्यासोबत हे काम करत असताना कंपनीचा आरसा अगदी क्लिअर असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये कंपनीचं डॉक्युमेंट अगदी स्ट्रॉंग आहे. कोणी आपल्या कंपनीला गालबोट लावू शकत नाही. त्या बाबतीत आपली कंपनी स्ट्रॉंग आहे. गुगलवरती जो आपली कंपनी येते तिथपर्यंत येण्याचा जो प्रवास आहे हा जवळपास 25 ते 30 लाख रुपये खर्च येतो आणि ह्या प्रोसिजरमधनं कंपनीला जावं लागतं. त्यानंतर जर बघितलं तर कंपनीनं सुरुवात केली आणि सुरुवात करताना सगळ्यात पहिला एकच विचार केला की आज बऱ्यापैकी कॉलेजच्या मुली आहेत, कॉलेजची मुलं आहेत, पण यांची जी स्वप्न आहेत हे नोकरीमध्ये अडकत चाललेत. बऱ्यापैकी आज नोकरीचा एवढा प्रॉब्लेम आहे की हजारो मुलं आहेत, मुले आहेत ज्यांना नोकरी मिळणार. म्हणून कंपनीनं सुरुवात केली अगदी कॉलेजपासून आणि कॉलेजच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रामधून जवळपास 250 ते 300 पेक्षा अधिक कॉलेजवर फ्रीमध्ये सेमिनार ऑर्गनाईज केले. आणि ह्या सेमिनारच्या माध्यमातून आज हजारो मुली आज आपल्या कंपनीमध्ये काम करतात, ज्यांनी ह्याच इंडस्ट्रीमधनं काही त्यांची स्वप्न मिळवली. ज्यापैकी उदाहरण समोर आहे. ईश्वरी मॅडम आहेत, ऐश्वर्या मॅडम आहेत, मंजिरी मॅडम आहेत, त्यातच एक हिस्सा आहे. आणि हजारो मुली आपल्या ह्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व्ह होत चाललेत. आता इथं बऱ्यापैकी मुली पण आहेत. त्यानंतर जर बघितलं तर हे काम अगदी सर्वसामान्यांपर्यंत नाही तर अगदी इंटरनॅशनल लेवलपर्यंत पण आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला. आपले प्रोडक्ट विदेशात पण गेले. पण त्यासोबत कंपनीनं हा निर्णय घेतला की महाराष्ट्र पोलीस हे सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण आहे. कारण कुठल्याही जिल्ह्यात जेव्हा काम करत असताना पहिला यांची परमिशन पाहिजे. त्यामुळे ह्या डिपार्टमेंटमध्ये आम्ही मीटिंग घेतल्यानंतर असा रिस्पॉन्स मिळाला की आज जवळपास आपल्या ह्या कोल्हापूरमधून 200 ते 250 पोलीस कॉन्स्टेबल महिला आज आपल्या कंपनीमध्ये काम करतात. अगदी महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यातून पोलीस अधिकारी आपल्या इथं आहेत. तर पोलीस अधिकारी सोडले तर सेलिब्रिटी पण आपल्याकडं जॉईनिंग आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून काही सेलिब्रिटीपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. ज्यानंतर जर बघितलं तर आपल्या कंपनीमध्ये काही जुने लीडर होते ज्यांचं आपल्याच कंपनीच्या माध्यमातून पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालं. तर कंपनीच्या वतीनं त्यांचा देखील मान सन्मान करण्यात आला. ज्यानंतर बघितलं तर काम करत असताना सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम एकच येतो की जाणं येणं. बऱ्यापैकी आता खेडेगावामध्ये जर बघितलं तर एका दुसऱ्या घरामध्ये वाहन असते. बाकी जर बघितलं तर बसचा पण प्रॉब्लेम आहे. काही गावामध्ये बस येत नाही. आता तुमचं पाडवी तिथं बस येते नाही, म्हणजे असा बऱ्यापैकी प्रॉब्लेम येत होता. आणि हे कंपनीच्या लक्षात आल्यानंतर कंपनीनं पहिला त्या मुलींना ऍक्टिव्हा बाईक गिफ्ट केल्या आणि तिथूनच मुलींची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. एकदा जोरदार टाळ्या होऊन झाले. त्यासोबत हे काम करत असताना तुम्हाला पैसे तर भरपूर मिळणार आहेत, भरपूर पैसे मिळणार आहेत जे तुमच्या विचार करण्याच्या पलीकडे असणार आहेत.
पण नुसतंच काम काम नाही आहे, तर ह्या कामामध्ये खूप एन्जॉयमेंट आहे, नवनवीन लोकांची ओळख होते. आणि हेच काम करत असताना प्रत्येक वर्षी कंपनी वर्षातून तुम्हाला 2 ते 3 ट्रिप देत असते. आणि त्या ट्रिप सगळा खर्च कंपनी करते, ज्यापैकी आपली गेल्या वर्षी झालेली ही ट्रिप आहे, जे हैदराबाद विमान प्रवास दिसेल. तर कंपनीनं जे अगदी सर्वसामान्य महिला, अगदी बांगला जाणाऱ्या महिलांनी सुद्धा विमान प्रवास कसा असतो हा अनुभव घेतला. आमच्यासारख्या सर्वसामान्य मुलांनी देखील म्हणजे आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी देखील हा प्रवास एक अनुभव घेतला. ज्यानंतर जर बघितलं तर हे काम करत असताना सगळं आहे, पैसा आहे, तुम्हाला एन्जॉयमेंट आहे, पण तितकाच महत्त्वाचा आहे मान सन्मान. आणि मान सन्मान पण होणं गरजेचं आहे. आणि कंपनीचे दरवर्षी ॲन्युअल फंक्शन होतो, ज्यामध्ये हजारो महिला आहेत ज्यांनी अचिव्हमेंट मिळवले, त्यांचा एक मान सन्मान देखील केला जातो. आता गेल्या वर्षी इस्लामपूरमध्ये झाला होता, ह्या वर्षी आपला सयाजीला झाला होता. सयाजीला कोण कोण होतं? ओके, म्हणजे बऱ्यापैकी 10-12 लोक आहेत आता इथं. आता बऱ्याचपैकी सिनियर लीडर पण आहेत, पण ते आज काही कारणास्तव इथं आलेले नाहीत. 50% सिनियर लोकांचे कोण ना कोण तर वारलेत, 50% फिरायला गेलेत. तर असो, जे असेल ते असेल. तर इथं ते कंटिन्यू करूया. आधी त्यासोबत काम करत असताना काही महिलांनी 4 व्हीलर देखील अचिव्हमेंट मिळवली. आता ही बचाटे मॅडम म्हणून आहेत कोल्हापूरच्या, ज्यांनी आपल्या कंपनीच्या माध्यमातून 4 व्हीलर अचीव्ह केली. ज्यानंतर कंपनीची पहिली डायमंड महिला ठरली आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुवर्णा पाटील मॅडम, त्यांना देखील गेल्या महिन्यामध्ये 4 व्हीलर मिळाली कंपनीकडून. त्याचबरोबर जर बघितलं तर इथं एक फोटोग्राफ आहे जे तुम्हाला बघायला मिळेल. ओके, तर आणि येणाऱ्या वर्षभरात 100 गाड्यांचं कंपनीनं प्लॅनिंग केलं आहे, ज्यापैकी ह्या हॉलमध्ये उपस्थित असलेल्यापैकी एक गाडी आता लोडिंगमध्ये आहे ना. तर अस्मिता पवार मॅडम ह्या पाडीगावच्या आहेत, ज्यांनी 3 महिन्यापूर्वी सुरुवात केली. पहिली अचिव्हमेंट झाल्यानंतर त्यांनी धाडस केलं, मिळवलेला सगळा इन्कम त्यांनी ॲक्टिवामध्ये इन्व्हेस्ट केला. त्या ॲक्टिवा नंतर एवढा फरक पडला, आज मॅडमचे 3री रँक अचीव्ह झाल्या अगदी 3 महिन्यामध्ये. एकदम जोरदार टाळ्या होता. 3 रँक 3 महिन्यामध्ये अचीव्ह केल्या. जवळपास 2 लाख रुपयाच्या लेवलला इन्कम मिळवला. आणि आता त्यांनी पुढचं धाडस केलं की आता 4 व्हीलरमध्ये उतरायचं आहे. म्हणजे त्यांनी विचार केला पुढचा, की येणाऱ्या प्लॅनिंग त्यांनी बांधून घेतली की येणाऱ्या डिसेंबरपर्यंत त्यांना गोल्ड स्टार कम्प्लीट करायचं आहे. बरोबर, म्हणजे जवळपास त्यांचा इन्कम होते 10.5 लाख रुपये. ओके, तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि हा कंपनी सेंटर नाही, तर इथं बसलेल्या सगळ्यांचंच प्लॅनिंग तुम्हाला आज बांधून देणार आहे. तर कशा पद्धतीनं आपण ह्या पावसाळ्यामध्ये प्लॅनिंग करणार आहोत, या एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ओके, मान राखला त्याबद्दल आभार आहे. तर त्यासोबत कुठं होतं आपण? गाडीमध्ये होतो का? ठीक आहे. तर बऱ्यापैकी आता प्लॅनिंग आपण बांधून घ्यायचं आहे. तर ते प्लॅनिंग तुम्हाला प्रॉपर दिलं जाणार आहे. की गेल्या 2 ते 3 वर्षापूर्वी आमचा गैरसमज होता की पावसाळ्यामध्ये काम होत नाही, आणि बऱ्यापैकी तसंच आम्हाला जाणवत होतं. पण गेल्या वर्षीपासून जरा उलटं झाले, गणित उलटं झालं आणि खरं अर्थानं पावसाळ्यातच काम उचललं. जर पॉझिटिव्ह आपण घेऊया, काम मोठं होणार आहे. ह्या वर्षात बऱ्यापैकी सगळ्यांच्या रँक अचीव्ह होणार आहेत. ओके, तर बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टी शिकायचं आहे. आणि इथं तुम्हाला आज व्यसन लावणार आहे. व्यसन, सगळ्यांचे चेहरे वावर, व्यसन आहे पैसा. आज असं तुम्हाला व्यसन लागणार आहे ज्यामुळं तुमची सगळी कामं होणार आहेत, ज्यामुळे तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आउट होणार आहेत. आणि ते जे व्यसन आहे त्या व्यसनशिवाय कुठलंच काम पूर्ण होत नाही. बरोबर ना. पैसा, सगळ्यांना पैसा पाहिजे ना, पैसा मिळवायला आपण, तर हे 100% मिळणार आहे. तर ते कसं मिळणार आहे त्याचं प्लॅनिंग तुम्हाला अगोदर इथं दिलं जाणार आहे. पण त्याचसोबत इथं आपण ज्यांना इन्व्हाइट करणार त्याच्या अगोदर बऱ्यापैकी मला किती जण ओळखतात, म्हणजे पहिल्यांदा बघताय अशा हात वर्गात, पहिल्यांदा बघताय असं हात आहे, असं नाही का? अन्ना क्या मजाक करणे लगे रे. ठीक आहे. तर बऱ्यापैकी काही लोक ओळखतात. बऱ्यापैकी आज ह्या हॉलमध्ये जवळपास 30 ते 60% नवीन लीडर आहेत. तर मी 1-2 मिनिटांमध्ये माझी ओळख करून देतो. तर माझं नाव शुभम पवार, मी प्रॉपर इस्लामपूरमधून आहे.
आणि ह्या कंपनीची सुरुवात मी 2021 साली केली होती. 2021 मध्ये हा मार्ग मला योगायोगाने मिळाला आणि ज्यांच्या माध्यमातून मिळाला मी त्यांचं मनापासून आभार मानतो. कारण एक असा मार्ग मिळाला ज्यातून माझे टोटल लाईफ चेंज झाली. ज्यानंतर नाळे सरांची माझी गाठभेट झाल्यानंतर हा प्लॅन मी समजून घेतला. हा प्लॅन समजल्यानंतर मी माझ्या सिनियरचा सपोर्ट घेतला. पण काही काळानंतर मला सपोर्ट मिळाला नाही, कारण प्रत्येक वेळेस सिनियर आपल्याला वेळ देऊ शकत नाही. आणि त्यानंतर ठरवलं की आपल्याला बाहेर पडायला पाहिजे. पण त्याच्यानंतर कळालं की आपण एका लेडीजच्या प्रोडक्टवरती काम करतोय आणि जेंट्स वर्ग जर ह्या विषयी बोलायला लागला तर त्या लेवलनं ती ग्रोथ होत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मी मागं टाकला. घरातून विरोध होता, तो विरोध असताना सुद्धा मी ह्यामध्ये इन्व्हॉल्व झालो. आणि काही नाही, पहिले 5-6 महिने तर काही चेक नव्हते, सरांकडून उसने 100 रुपये घेऊन सगळं चालत होतं. पण त्याच्यानंतर एक 6 महिन्यानंतर ह्याच ट्रेनिंगमधनं मला कळालं की मला काहीतरी प्लॅन चेंज करायला पाहिजे, मला प्लॅनिंग बदलायला पाहिजे. आणि हीच एक ट्रेनिंग आहे ज्या ट्रेनिंगमधून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि जवळपास आता मला 3 ते 4 वर्ष पूर्ण होत आहेत. 1 नोव्हेंबर 2021 ला जॉईनिंग आहे. आता येणाऱ्या 1 नोव्हेंबर 2025 ला मला 4 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि अवघ्या ह्या 3.5 वर्षामध्ये जास्त काही नाही मिळालं, फक्त तब्बल 50 लाख रुपये मिळाले. 50 लाख रुपये अगदी 3.5 वर्षामध्ये ह्या कंपनीच्या माध्यमातून मिळाले. जर मी कुठे जॉबला असतो तर मला 50 वर्ष राबावं लागलं असतं ह्या 50 लाखासाठी. पण आज टोटली लाईफ चेंज आहे. आज महिन्याला इन्कम जर बघितला तर तब्बल 3 लाख रुपयाच्या घरामध्ये इन्कम आहे. माझा हायेस्ट चेक गेल्या 2 महिन्यापूर्वी 2,75,000 रुपये एका महिन्याचा. आणि प्रत्येकी महिन्याला 1.5 लाखाच्या खाली कोणता महिना नाही आहे. टोटल आज जर बघितली तर माझ्या अंडरमध्ये तब्बल 10,500 ते 11,000 लोकांची टीम आहे. तर ही टीम बिल्डअप ह्याच ट्रेनिंगमधून शिकायला मिळालं. आणि बऱ्याच गोष्टी अगदी 2 व्हीलर 4 व्हीलर त्याच्यानंतर बुलेट मिळाली. ह्या सगळ्या गोष्टी आता गेल्या 2 महिन्यापूर्वी 5 तोळ गोल्ड ह्याच बिझनेसच्या माध्यमातून मिळवलं. आणि ह्या गेल्या 2 ते 3 महिन्याचा इन्कम जर बघितला तर तब्बल कटिंग करून 6 लाख रुपये अचीव केलं. म्हणजे ह्या जानेवारी ते एप्रिलपर्यंत. तर होऊ शकतं, 100% होऊ शकतं. पण त्यासाठी तुम्हाला प्लॅनिंग करायला पाहिजे. तर ते प्लॅनिंग काय आहे ते सगळं आता तुम्हाला इथं बांधून दिलं जाणार आहे. तर सगळे तयार आहात का? कंपनीचे चेअरमन किती लीडरांनी म्हणजे पहिल्यांदा बघणार आहे? हात वर करा. कंपनीचे मालक, ओके, पहिल्यांदा बघणार आहे. तर लक्षात घ्या, बघा माझा अनुभव सांगतो. मी याच्या आधी 1-2-3 कंपन्या केल्या, पण कोणत्याही कंपनीचा चेअरमन असं ग्राउंड लेवलला येऊन काम करत नाही. तुम्ही मार्केटचा सर्वे करा, अभ्यास करा. कोणत्याही कंपनीचा चेअरमन असं ग्राउंड लेवलला येऊन खाली येऊन लीडरमध्ये बसून काम करत नाही. पण एक आपल्या कंपनीचे चेअरमन आहेत ज्यांनी लीडरमध्ये मिसळून प्रत्येकाला इथं घडवण्याचं काम केलं. हजारो लीडर त्यांच्या हातून घडून गेले. लाखो लीडर आहेत ज्यांच्या माध्यमातून एक ट्रेनिंग घेऊन गेले आणि ज्यांनी स्वतःवरती शिकण्यासाठी जवळपास 20 ते 25 लाख रुपये स्वतःवर खर्च केला. आणि एक अशी कला ज्यांनी मिळवली जे आज तुम्हाला इथं बघायला मिळेल. आणि आमचं सर्वांचं भाग्य आहे की ज्यांच्यासोबत आम्हाला खांद्याला खांदा लावून काम करायची एक संधी मिळाल्या. आणि नक्कीच तुम्हाला करोडपती बनवण्याचा जो विडा घेतलाय तो कसा घेतलाय ते आता त्यांना बघितल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे. तर हा मार्ग ज्यांनी उभा केला, आज हजारो लाखो महिलांना एक रोजगारची निर्मिती केली. आज हजारो घरं ज्यांच्यामुळे चालू आहेत. तर आपल्या आमच्या सर्वांचे लाडके चेअरमन आहेत. आणि तर यांना इथं इन्व्हाइट करण्या अगोदर सगळ्यांना विनंती करेन, मला विनंती करावी लागणार नाही, तसे सगळे हुशार आहात. तर हा जो विडा त्यांनी उचललाय समोर आहे, जो 2024 आणि 25 मध्ये 200 लखपती हा विडा ऍक्च्युली कम्प्लीट झालेला. एकदा जोरदार टाळ्या जाऊ. कंपनीतून 200+ लीडर जे लखपती होऊन गेलेले आहेत, जे 200+. आता कंपनीचं जे टार्गेट आहे ते येणाऱ्या 5 ते 10 वर्षामध्ये 1000 करोडपती बनवण्याचा विडा उचललाय आणि हे नक्कीच पूर्ण होणार. तर आपण इथे इन्व्हाइट करूया आपल्या सर्वांचे लाडके चेअरमन. तर तुमच्या सर्वांच्या जोरदार टाळ्यामध्ये जोश होश मध्ये इन्व्हाइट करूया
प्लीज वेलकम द वन अँड ओनली मिस्टर अमर नाळे सर.